काय प्रोसिजर राष्ट्रवादीकडनं करण्यात येणार आहे? याच्या पुढचा शिवसेनेचा इतिहास आहे, कायदेशीर लढाई मोठी लढावी लागते. मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीच बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की लेट्स सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. सगळं काय एका दिवसात बोलणं मला वाटतं अशक्य आहे. आज सकाळी बैठकीमध्ये 2 वेळा तुम्ही होता, त्या बैठकीत तुम्ही स्वतः जाऊन आलात, तेव्हा चर्चा काय होती आणि तुम्हाला अंदाज आला की इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याच पक्षाचे आमदार चालले, आपलेच सहकारी चालले? खरं तर ते माझे सहकारी नाही आहेत, ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले 2-2.5 दशकं हे काम करत आहे आणि आदरणीय पवारसाहेब हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं आणि त्या बाकीच्यांनीही नेहमी आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम त्या सगळ्यांनीच दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी घटना आज झालेली आहे ती अर्थातच आम्हाला वेदना देणारी आहे, पण त्याची काही कारणं असतील आणि मला वाटतं आदरणीय पवारसाहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीही बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटनेतल्या जबाबदाऱ्या, नवीन उमेदीने संघटना उभी करणं, त्याबरोबर लोकांबरोबर जाणं आणि पुढे जाऊन महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम उभं करणं हे आमच्या सगळ्यांवरची जबाबदारी. तुम्ही कार्याध्यक्ष झाला तेव्हापासून काम करत होता आणि या दरम्यान तुम्ही कार्याध्यक्ष आता सगळ्यांनी प्रश्न कार्याध्यक्ष झाला आणि या दरम्यान लेडीज फर्स्ट तुम्ही कार्याध्यक्ष झाला. 2019ला जेव्हा दादांनी पार्टीची शपथ घेतली होती तेव्हा तुम्ही खूप भावनिक झाला होता, डोळ्यात अश्रू आले होते. आता बहीण म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्या, कसं बघताय? एक तर तुम्ही म्हटलं होतं त्यावेळेस तुम्ही म्हणाले. शेवटचा संवाद काय झाला देवगिरीवर? नाही, एक तर 19 आणि 23 मध्ये 21-22 3 वर्ष उलट 4 वर्ष झाली आणि 4 वर्षात मला वाटतं थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे आणि मला असं वाटतं तेवढी मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत घालायची. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच राहील. तुम्ही कार्याध्यक्ष झाला आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर जी एकंदरीत ही घटना होती, जी कुजबूज चालू होती, त्या कुजबुजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती? कारण अनेक बैठका तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला याची संधी पाहायला मिळत होती का की काहीतरी असं गमत होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे? एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्तिक वाटतं. आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं ते फक्त दादा आणि मला माहिती. काही थांबवण्याचा प्रयत्न केला का? एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही, कारण का मी वाद कधी घालणारच नाही, कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही. जेव्हा दादाचं आणि माझं नातं येतं, जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं, तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते. तुम्ही अजितदादांना थांबवण्याचा प्रयत्न केला का? निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे झाला का? आजच खूप गोष्टी झाल्या आहेत. दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी. बघूया ना हाऊ द स्टोरी ऑल्सो. थोडा पेशन्स या. I really have no idea and I'm not privy to any information. Let's see how the story unfolds. It's not even been 24 hours. Let's be honest. तुम्ही जसं म्हणलं की राष्ट्रवादीचे सगळे तुमचे कुटुंबीय आहेत, कुटुंबाचे सदस्य होते, तुम्ही कुठेतरी एक शेवटचं बहीण म्हणा किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला की त्यांना सांगितलं की आपण काहीतरी यांना मार्ग काढू शकतो, पण 6 तारखेला पवारसाहेबांनी पण बैठक बोलवली. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोड मध्येच असते. मॅडम,
मुलाबाळांना त्रास झाला मात्र ते सुटले नाही. मग आता अजितदादा त्यांच्यासोबत गेले असताना तुम्ही त्याबद्दल भाऊ म्हणून बोलत नाही आहात. म्हणजे भाऊ म्हणताय पण त्यांच्याबद्दल टीका करत नाही. टीका कशावर म्हणजे कशासाठी करू? 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणालात की नवाब मलिक आणि देशमुख यांनी त्रास सहन केला, त्यांच्या कुटुंबियांना त्रास झाला मात्र ते सुटले नाही. मात्र आता अजितदादा त्यांच्यासोबत जाऊन सत्तेमध्ये बसतात, मात्र त्यावर तुम्ही का बोलत नाही? मला असं ती गोष्ट आजच तो सुप्रिया सुले एनसीपी की कार्यकारी अध्यक्ष प्रेस कॉन्फ्रेंस करने के लिए सामने आई हैं। सुप्रिया सुले ने कहा है कि लोगों के पास जाएंगे, महाराष्ट्र की सेवा करेंगे, हम संघर्ष से नहीं डरेंगे। सुप्रिया सुले सामने आई हैं। रात को 11 बजे प्रेस कॉन्फ्रेंस होनी थी, थोड़ी देर बाद सुप्रिया सुले नजर आई हैं, लेकिन अब ये कह रही हैं कि अजीत पवार से बातचीत हुई है। बगावत पर एनसीपी की प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है, बातचीत हो चुकी है और ये भी कहा कि बहुत ज़्यादा कमेंट अभी नहीं करेंगी, थोड़ा इंतजार करना पड़ेगा। लेकिन एक बात कही है कि संघर्ष करेंगे, लोगों के बीच जाएंगे। पवार साहब से अभी भी लोग प्रेम करते हैं और एनसीपी एक परिवार की तरह है। अजित पवार से बातचीत हो चुकी है, लेकिन क्या बातचीत हुई है इस बारे में सुप्रिया सुले अभी कुछ नहीं बता रही हैं। उनके चेहरे पर मुस्कुराहट है, उदास नहीं दिखाई पड़ रही हैं और संघर्ष करने की यहाँ पर बात सुप्रिया सुले ने कही है। संघर्ष करने से नहीं डरेंगे। आज नेमके असा बदल काय झाला 24 तासात? तो अजित पवार की आंबेडकर म्हणत होते बगावत के बाद सुप्रिया सुले जिन्हें कार्यकारी अध्यक्ष बनाया गया एनसीपी का, उसके बाद से अजित पवार उत्तर देणार की नाराजगी की बात कही जा रही है। त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे। उसके बाद अब प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा कि हम संघर्ष करने से नहीं डरेंगे। सुप्रिया सुले ने यह भी कहा कि वो अपनी जिम्मेदारी निभा रही हैं। कार्यकारी अध्यक्ष के तौर पर प्रेस कॉन्फ्रेंस करने के लिए सुप्रिया सुले आई हैं। भाई की बगावत के बाद अब बहन का यह पलटवार कहा जा रहा है। अजित पवार की बगावत के बाद किस तरह से एनसीपी निपटने वाली है। हालांकि शरद पवार जब सामने आए थे उन्होंने साफ साफ कहा था कि कार्रवाई की जाएगी, जिन्होंने भी बगावत की है, जो भी पार्टी की विचारधारा से अलग हटकर सरकार में शामिल होने के लिए गए हैं उन पर कार्रवाई होगी। हालांकि अजित पवार पर उनकी बहन सुप्रिया सुले जो हैं वो बहुत आक्रामक दिखाई नहीं पड़ रही हैं। अभी फिलहाल कहा है कि अजित पवार से बात हुई है। Let's see how the story unfolds. छगन भुजबळने पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं आहे. I just have one question. Why are you shouting at me? छगन भुजबळने पत्रकार परिषदेमध्ये हे म्हटलं. I'm almost feeling like I'm in some corner and everybody's scolding me for what? तो हल्के फुल्के अंदाज में प्रेस कॉन्फ्रेंस करती सुप्रिया सुले दिखाई पड़ रही है, लेकिन महत्वपूर्ण बात जो है वो उन्होंने कही है कि मतलब इस टूट के बाद एनसीपी जो है वो पीछे हटने वाली नहीं है। और यही बात शरद पवार ने भी कही थी। शरद पवार से भी जब ये सवाल पूछा गया था कि एनसीपी का सबसे भरोसेमंद चेहरा कौन है, तो शरद पवार ने कहा था कि वो खुद, यानी शरद पवार ने अपना नाम लिया था, मुस्कुराए थे। और सुप्रिया सुले जो उनकी बेटी हैं, जिन्हें उन्होंने कार्यकारी अध्यक्ष बनाया है, वो भी जब सामने आई हैं तो वो भी यही बात कह रही है कि संघर्ष से नहीं डरेंगे। हालांकि उन्होंने ये भी कहा कि अजित पवार से बातचीत हो चुकी है। अजित पवार पर बहुत आक्रामक, बहुत नाराज दिखाई नहीं पड़ रही हैं। जो हुआ वो दुर्भाग्यपूर्ण है। सुप्रिया सुले ने ये बात जरूर कही। बगावत पर एनसीपी की प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है। कार्यकारी अध्यक्ष एनसीपी की सुप्रिया सुले इस प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित कर रही है। आगे क्या होगा ये देखने वाली बात होगी। ये बात भी सुप्रिया सुले ने कही। जनतंत्र में अपनी बात रखने का अधिकार है और इसी अधिकार का प्रयोग करते हुए सभी विधायकों से भी बातचीत कर रही हैं सुप्रिया सुले। उन्होंने ये बात भी कही। लेकिन आगे क्या होगा, विधायक मानेंगे कि नहीं मानेंगे? क्या जो दावा किया जा रहा है अजित पवार की ओर से 42 विधायक उनके साथ जा रहे हैं, इस पर सुप्रिया सुले ने अभी कोई बयान नहीं दिया। लेकिन ये जरूर कहा कि विधायकों से लगातार एनसीपी के कार्यकारी अध्यक्ष होने के नाते वो बातचीत कर रही हैं। लेकिन आगे क्या होगा इस पर भी नजर रखी जा रही है। लोगों के बीच जाने की बात भी की गई है। एनसीपी को एक परिवार बताया है और ये भी कहा है कि जो तमाम विधायक हैं, तमाम जो कार्यकर्ता हैं, वो एक परिवार की तरह साथ रहते हैं। त्याच्यावर तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी बोललेले आहे, त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाची लाईन क्लिअर त्याच्यात आलेली आहे। छगन भुजबळने हे म्हटलं आहे. I really want to have an idea because I don't indulge in gossip. And we had a meeting scheduled on the 6th. Anyway, there was a meeting scheduled which you all are aware of.
Ma'am, what kind of छगन significant भुजबळ action साहेबांनी taken हे म्हटलं आहे against की जेव्हा जेव्हा शरद पवार साहेबांच्या बैठकीत आम्ही गेलो Let's wait and watch. Let's not be. This is not anything in a rush. Things have just happened. Let's see how the story unfolds. छगन भुजबळने हे म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा शरद पवारांच्या बैठकीला Five people ask me the same question. I can't understand. छगन भुजबळांनी म्हटलं आहे की जेव्हा जेव्हा मी शरद पवार साहेबांच्या बैठकीला गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला शरद पवार साहेबांनी सांगितलं की 2029 जे आहे 2024ची निवडणूक त्यामध्ये नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान होणार आहे अशी त्यांनी भूमिका मांडली आणि खुद्द शरद पवार साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. मग हे मान्य आहे का असं वाटतं? म्हणजे जर भुजबळ साहेबांना पवार साहेबांनी हे सांगितलं असेल तर मी तरी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर भुजबळ साहेब किंवा पवार साहेबच देऊ शकतात, कारण का मी ही गोष्ट ऐकलेली नाही. हे बघा, दादा माझा भाऊ आहे, मी आयुष्यभर त्याच्याबरोबर राहणार आणि हे माझे वडील आहेत म्हणून मी त्यांच्यावर आयुष्यभर राहणार. पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणून सध्या भूमिका काय? हे बघा, तो छगन भुजबल पर भी सवाल पूछे जा रहे हैं कि छगन भुजबल और शरद पवार के बीच जो बातचीत हुई थी उसकी भी कुछ बातें सामने आ रही हैं. हालांकि इसका उत्तर देते हुए सुप्रिया सुले ने साफ साफ ये कह दिया कि ये बात शरद पवार या छगन भुजबल बताएंगे तो अच्छा होगा. लेकिन सुप्रिया सुले ने यह बात जरूर साफ कर दी है कि एनसीपी ने अभी कोशिश छोड़ी नहीं है और तमाम विधायकों से उनकी बातचीत हो रही है. अजित पवार को लेकर भी अभी सुप्रिया सुले ने कम से कम कोई आक्रामक कमेंट नहीं किया है, कोई नाराजगी जाहिर नहीं की है और साफ साफ कहा है कि अजित पवार को लेकर, अपने बड़े भाई को लेकर उनके दिल में अभी भी सम्मान है. तमाम विधायकों से सुप्रिया सुले की बात चल रही है, लेकिन आगे क्या होगा ये देखा जाएगा. कोशिश लगातार कर रही है कि जो लोग भी गए हैं शरद पवार के पक्ष से अजीत पवार के साथ शिंदे सरकार में शामिल होने के लिए, जिन 42 एमएलएस की बात की जा रही है उनको मना लिया जाए. आगे क्या होगा देखने वाली बात होगी. सुप्रिया सुले ने ये बात भी कही है, लेकिन जो जिम्मेदारी उनको दी गई है वो निभाने की कोशिश सुप्रिया सुले कर रही हैं. इस बात की जानकारी उन्होंने दी है. बड़ी खबर यह भी है कि अजित पवार को एक तरह से ऑफर भी दे दिया है. खुशी होगी अगर अजित पवार वापस आएंगे. सुप्रिया सुले ने बड़ी बात भी कही है कि सम्मान लगातार अजित पवार के लिए उनके दिल में रहेगा. अगली बैठक में हर मुद्दे पर बातचीत भी होगी, ये बात भी कही है सुप्रिया सुले ने. और ये भी कहा है कि खुशी होगी अगर अजित पवार वापस लौट आएंगे. 2019 में भी कुछ ऐसा ही हुआ था. अब अजित पवार ने देवेंद्र फडणवीस के साथ मिलकर सरकार बनाने की कोशिश की थी. हालांकि उस वक्त विधायक उनके साथ नहीं थे, शपथ ग्रहण में पहुंचे थे, तब अकेले शपथ ली थी. लेकिन इस बार जब वो गए तो उनके साथ 8 और विधायकों ने मंत्री पद की शपथ ले ली है और बड़े नाम भी उनके साथ गए हुए हैं. लेकिन अभी भी उम्मीद जो सुप्रिया सुले ने है वो नहीं छोड़ी है. सुप्रिया सुले बार बार लगातार यही कह रही हैं कि अजीत पवार को लेकर उनके दिल में सम्मान पूरी तरह से है. बड़े भाई हैं वो, और अगर वो वापस लौट कर आते हैं एनसीपी में तो काफी खुशी होगी. शरद पवार ने नाराजगी जाहिर की थी, लेकिन सुप्रिया सुले अपने भाई अजीत पवार पर थोड़ी सी नर्म यहाँ पर दिखाई पड़ रही हैं. साफ साफ उन्होंने कहा है कि अगर वो वापस लौट कर आते हैं तो इस बारे में तो तमाम पार्टी है उनका स्वागत करेगी. सुप्रिया सुले ने यह भी कहा कि पार्टी अलग है, परिवार अलग है और परिवार के तौर पर वो अपने बड़े भाई का सम्मान करती रहेंगी. लेकिन पार्टी में जो उनको पद मिला है, यानी कार्यकारी अध्यक्ष का पद मिला है, भारतीय जनता पक्षाने उसे भी वो निभाती रहेंगी. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्याऐवजी तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारा. प्रफुल्ल पटेल साहब कह रहे हैं कि शरद पवार साहब ही हमारे नेता है. हमारी पार्टी में दो अलग अलग विचारधारा है. एमएलए के विचार से ही हम लोग जो है हमने स्टेप लिया है. मेरा यानी कि उनका और अजित पवार का ऐसा कोई इरादा नहीं था, ऐसा उनका कहना है. हो सकता है ये प्रफुल्ल भाई का बड़प्पन है कि वो पवार साहब के बारे में इतना अच्छा बोले. मैं प्रफुल्ल भाई की तहे दिल से आभारी हूँ कि वो पवार साहब के बारे में आज भी इतना अच्छा बोले और अब तक का जो रिश्ता रहा है वो निभा रहे हैं. सुन के मुझे बहुत बहुत आनंद हुआ. जैसे की आपने कहा असताना सुद्धा अजित पवारांची आणि तुमच्या पक्षातल्या आमदारांची गरज पडते. काय वाटतं तुम्हाला, का बरं गरज पडते? आता ह्याचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. याचं कारण असं की एवढी सत्ता असताना त्यांना अर्थातच कॉन्फिडन्स नसावा की आपण इलेक्शन जिंकू, कारण का त्यांनी इलेक्शन घेतलीच नाही. त्याच्यामुळे कदाचित त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स कमी असू शकतो, अशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. मुख्यमंत्री पॉप्युलर होत चालल्यात. उपमुख्यमंत्रीने
एवढे टक्के मत त्यांचेच सर्वे होते ते सांगत होते दोन्ही पण पक्षांचे. त्यांच्या सर्वेमध्ये 27% माननीय मुख्यमंत्र्यांना पॉप्युलॅरिटी आणि या देशात पास व्हायला एक तर 50% लागतात, 35% लागतात, तर ते 35 पण गाठलं नव्हतं माननीय मुख्यमंत्र्यांनी. एक आणि दुसरं की पॉप्युलॅरिटीसाठी जर त्यांना पॉप्युलर व्हायचं असेल तर 27% नाही ना, याचा अर्थ ते 73% लोक त्यांच्या विरोधात होते. ताई 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 I have no privy to any such information. ताई 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 जैसे कि आप ताई जैसे आपने कहा ताई मी मला asking ताई ताई राष्ट्रवादी पक्ष आणि नावावर दादांनी दावा केलाय याला आपण कसं बघतो? मी त्याचा अजून काही विचार केला नाही, कारण का एक एक गोष्ट आज होते. लेट अस सी हाउ द स्टोरी. ताई आपने कहा ताई आपने कहा कि अजित दादा आपके भाई है. ताई 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 नाही दादा, माझं काय ते म्हणजे ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे दादाला मत असायचा अधिकार आहे ना. तो त्याला संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलाय, तो दादाला पण दिलाय. ताई ताई आपने डिस्क्वालिफिकेशन को लेकर के जो विधायक है उसके डिस्क्वालिफिकेशन को लेकर के पत्र लिखेंगे. मला ह्या कारणाची म्हणजे मला उत्तरं माहिती नाहीत, पण मी पुन्हा सांगते की आमचं राजकीय प्रोफेशनल जे नातं आहे आणि फॅमिलीचं नातं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि एवढी मॅच्युरिटी अर्थातच दादामध्ये आणि माझ्यामध्ये आमच्या वयामुळे, दादा आणि मी आता वयाने इतके काय लहान राहिलेलो आहे, त्याच्यामुळे अर्थातच तेवढी विचारांमध्ये प्रगल्भता ही आमच्या दोघांमध्ये, जिथे आम्ही आमचं आयुष्य कंपार्टमेंटलाइज करू शकतो की हे आपलं फॅमिली लाईफ आहे आणि हे आपलं प्रोफेशनल लाईफ आहे. यू डोंट मिक्स द टू. ताई आपने कहा ताई आपने कहा कि दादा आपकी भाई है और आप अरे हाँ, आपके पारिवारिक संबंध बने रहेंगे Of course, और बिल्कुल रहेंगे. आपके प्रोफेशनल संबंध जो है वो अलग मोड में रहेंगे. आज अलग मोड पे आए. हाँ, तो आप जो है प्रोफेशनल लेवल पर जब वो पार्टी पर चुनाव चिन्ह पर दावा करेंगे या फिर जो भी क्लेम करना चाहेंगे तो उसका आप लीगली या फिर सड़क पर उतरकर मुकाबला करेंगे, क्या किस तरह से करेंगे? नहीं, मेरे ख्याल से इस बारे में हमने अभी तक सोचा नहीं है. और सुबह पवार साहब ने भी, अगर आपने उनकी प्रेस देखी होगी, तो एक चीज़ पवार साहब 2-3 बार बोले कि हम इस सब में नहीं फंसेंगे, हम लोग डायरेक्ट लोगों तक जाएंगे, हम लोगों में जाएंगे, लोगों से बात करेंगे. ये चीज़ पवार साहब ने आज सुबह ही बोली है. तो मेरे ख्याल से जो महाराष्ट्र और देश की जनता, माई बाप जनता है, वो तय करेगी. स्पीकर को पत्र लिखेंगे क्या जो एक्शन? अभी देखते, आज ही सब हुआ है तो देखिए आगे आगे क्या होता है. पक्षात नाराजी होती चर्चा होती आता की 7-8 जणांचा जरा विचार वेगळा होता. नाही पण कशा कुठल्या विषयाची नाराजी होती? म्हणजे कारवाई होऊ शकतात, भाजपबरोबर आपण गेलो पाहिजे किंवा याची भूमिका नाही ही नाराजी होत नाही. नाराजी कधी होते? हाँ, नाराजी आणि विचार, एक सोच में और नाराजगी में बहुत अंतर होता है. एनसीपी में नाराजगी कभी नहीं. एक प्रश्न आहे, शुक्रवारी जर अजितदादांनी राजीनामा दिला होता तर याची कार्यक्षमता आपल्याला नोंद होती का? कुठून काय कसब्यातून? कसबा लोकसभा कुठे आहे? पुणे That's not कसबा लोकसभा, that is पुणा लोकसभा. हां, पुणा लोकसभा काय? पाच पवारांना बीजेपीची तिकीट दिली. निवडणुकीला तो आता तो जो प्रश्न असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल. मी कसं सांगणार त्यांनी कुठल्या कॅन्डिडेटला द्यायचं? हु ॲम आय? भारतीय जनता पक्षाने कोण कॅन्डिडेट द्यायचा पुण्यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. माझा कसा प्रश्न है? वाई शुड आई इवन वेस्ट माय बैंडविड्थ ऑन इट? दूसरे के घर में क्यों झांकू भैया? मेरा काम कम है मुझे. ताई कल आप जाने वाली पवार साहब के साथ आप करार दौरे पर जाने वाली है क्या? अरे पवार साहब कल 7 बजे निकलने वाले, अभी 12 इधर ही बजे, कैसे पहुंच पाऊंगी मैं? दादांनी जर शुक्रवारी राजीनामा दिला होता विरोधी पक्षनेते पदाचा, तर कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला याची माहिती होती का? नाही, मला माहिती सर्वांना नाही. माहिती होती का? पवार साहेबांचं मला माहिती नाही. मला माहिती नव्हती एवढं नक्की. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते आणि मला माहिती नव्हतं.
How many NCP MLAs are supporting you? See, nobody knows right now. No numbers are really clear. I think you'll have to give us time. You'll have to give us a day or two to really for the whole You story. tried calling them or you tried connecting to them? I speak to everybody every day. I spoke to them yesterday, today, and I'll speak to them tomorrow. Any specific data on the MLAs that you have? No, we'll see how the story unfolds. It's too soon. This is not instant ताई coffee. जैसे कि आपने कहा कि आप जो है जैसे पवार साहब ने कहा कोई लीगल एक्शन वगैरह के लीगल एक्शन की मूड में पार्टी नहीं है, आप सीधा जनता में जाएंगे। अरे मगजपासून 5 मिनिट. पवार साहब सीधा जनता में जाएंगे तो चाहे कोई समर्थक विधायक आए ना आए इससे कोई फर्क नहीं पड़ेगा, आप सीधा जनता में जाके लड़ाई होगी। नहीं, ऐसा नहीं. You are misquoting us. Every MLA of NCP is precious to us. हम सबको प्यार भी करते हैं और मान और सम्मान करते हैं. अभी हर MLA जो NCP का आज है उसके लिए हमारे मन में प्यार, विश्वास और आदर ही है और रहेगा. उसके बाद कौन क्या करेगा वो आगे देखेंगे. द स्टोरी विल अनफोल्ड इन 2-3 days. बट हम साथ में एक फैमिली की तरह रहे हैं और मेरे मन में उनके लिए हमेशा प्यार ही रहेगा. आणि बारामती लोकसभा निवडणूक आता कशी होईल, कारण अनेक आमदार जे तिथे आपल्या लोकसभेचे आमदार येतात ते अजितदादांबरोबर आहेत. किती मोठे चॅलेंज आहे आपल्याला पण खासदार बनवण्यासाठी. बघूया ना आता हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स. वी डोंट नो. लेट्स सी. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की हे परिस्थिती नाही, परत यायचा जायचा विषयच नाही आहे. कारण का शेवटी लोकसभेचं इलेक्शन लागतं तेव्हा कॅन्डिडेट पक्ष खूप गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्या काय एका ठिकाणी सेंटर्ड नसतात. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा दादाचं आणि निवडणुकांमध्ये आमने सामने पाहायला मिळतील. बघूया. सोनिया जी, एक सवाल ये है कि अजीत पवार को लेकर के अटकलें लगाई जा रही थी कि वो 1 महीने से जो है बीजेपी ज्वाइन करने वाले हैं या पार्टी स्विच कर सकते हैं. तो क्या पार्टी की इंटेलिजेंस फेल हो गई या पार्टी को पता नहीं था या ऐसा क्या हुआ कि ये पवार फैमिली जो है वो अजीत पवार को रोक नहीं पाई या पार्टी का इंटेलिजेंस फेलियर है, आप लोग प्रयास नहीं कर पाए कि इतने सारे विधायक जो हैं? प्रयास ऐसे नहीं है मेरे ख्याल से. चर्चा तो पार्टी में हमेशा होती रहती है और आप देखेंगे कि इट्स अ वेरी डेमोक्रेटिक पार्टी. मिस्टर पवार इज अवेलेबल 24/7 फॉर एवरीबडी. नोबडी कैन से पवार साहब इज अवेलेबल, ही इज एक्सेसिबल, ही इज एक्सेप्शनली हेल्पफुल फॉर एवरीबडी हु वॉक्स इनटू हिज ऑफिस. ये दुनिया जानती है. उनके किसी के घर में 7 days अ वीक आप 7-7:30 बजे पहुंच जाओ, पवार साहब सबको मिलते हैं. So these are not issues which are applicable to NCP or Mr. Pawar as such. But do you acknowledge this fact that you people failed to in fact keep your MLAs on your side? If it makes you happy, me saying that, it will make you happy. It's not about राहिलेल्या म्हणजे जे आता तुमच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना आता ईडी, सीबीआय, केंद्रीय तपास त्यांची भीती आता तुम्हाला तुमच्या पक्षातल्या उरलेल्या आमदारांना वाटते? मला नाही सांगता येणार. पण आईस, मी त्याला इंग्रजीत आईस म्हणतो आम्ही दिल्लीला. आईस म्हणजे बर्फ नाही. आईस म्हणजे एजन्सीज, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आणि जर त्याच्यात नर्कोटिक्स आलं तर नाईस. सो इधर यू हॅव नाईस और यू हॅव आईस. आणि आज विरोधी पक्षाच्या अनेक लोकांना आईस केलेलं तुम्ही देशात बघता. आणि तुमच्याच चॅनलमध्ये आणि वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे, कोणीतरी RTI केलं होतं की 95% जे आईस झालेले लोक आहेत ते सगळे विरोधी पक्षातले आहेत. आणि ॲक्च्युली योगायोगाने तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगते. पण ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर नावाचा एक तालुका आहे. इंदापूरमध्ये एक भाषण झालं होतं ज्याच्यात भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते म्हणले होते, जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, की आम्ही आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्याच्यामुळे आम्हाला आईसची भीती वाटत नाही. त्यांनी आईस शब्द नाही वापरला, पण त्यांनी ईडी, सीबीआय असं काहीतरी ते बोलले. त्याच्यामुळे अर्थातच असा एक समज आहे. आणि मी एजन्सीजला कधीच नावं ठेवणार नाहीत, कारण त्या एजन्सीज काय करतात, बिचारे ते ऑफिसर्स आहेत. त्यांच्या मागचा जो अदृश्य हात आहे, तो कुणाचा अदृश्य हात आहे हे मला नाही माहिती, पण अर्थातच एक अदृश्य हात आहे त्या बिचाऱ्या एजन्सीजच्या ऑफिसर्सच्या मागे. कदाचित त्या ऑफिसर्सला वाटतही असेल की आपण जे करतोय ते योग्य करत नाहीये, पण ते बिचारे काय करतील. पापी पेट का सवाल आहे, नोकरी आहे उनकी.
त्याच्यामुळे त्यांना अनेक वेळा त्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे आईस या राज्यामध्ये देशामध्ये विरोधी पक्षाच्या विरोधात सातत्याने वापरलं जातं. हा डेटा वर्तमानपत्र आणि TV चॅनल्सवरच सांगतो. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. मी कुणाच्या बाजूने नाही, मी पक्षाच्या बाजूने. कोणत्या पक्षाचा राष्ट्रवादी. प्रोफेशनली शरद पवार की अजित पवार? No, professionally, I don't have a choice of two. Who is the leader of this party? या पक्षाची मगाशी काय शब्द सांगितला? आश्वासक चेहरा. आश्वासक चेहरा कोण आहे? तो शरद पवार. तो सुप्रिया सुले ने यहाँ पर कुछ जो खास बातें कही हैं उन पर ध्यान देना बेहद जरूरी है। सुप्रिया सुले ने साफ साफ कह दिया कि सभी एमएलए जो हैं उनसे लगातार बातचीत चल रही है। अजीत पवार को भी मौका दिया जाएगा, अजीत पवार वापस आते हैं तो खुशी होगी। और सबसे खास बात जो शरद पवार ने दोहराई थी वो ये थी कि सबसे बड़ा और सबसे विश्वास पात्र चेहरा कौन है? शरद पवार। एक बार यहाँ पर सुप्रिया सुले ने भी वही बात दोहराई है। एजेंसियों के इस्तेमाल की बात भी यहाँ पर की है। शरद पवार ने भी ये बात दोहराई थी कि हमारे जो तमाम साथी गए हैं एजेंसियों का डर उनको दिखाया गया। सुप्रिया सुले भी आईस शब्द का इस्तेमाल कर रही है, यानी यहाँ पर इनकम टैक्स, CBI और ED शब्द का इस्तेमाल कर रही हैं। यानी ये भी आरोप लगा रही हैं कि एजेंसियों के जरिए डराया जा रहा है। इससे भी उनके कुछ साथी जो हैं वो बाहर गए हैं। हर मुद्दे पर बात करने की यहाँ पर बात की जा रही है, लोगों के बीच जाने की बात की जा रही है सुप्रिया सुले की ओर से। हालांकि इस बारे में सुप्रिया सुले खामोश है कि आखिरकार कौन वो तमाम नेता हैं जो उनके साथ नहीं मौजूद हैं। तो लगातार सुप्रिया सुले जो है यहाँ पर प्रेस कॉन्फ्रेंस कर रही थी और साफ साफ उन्होंने ये बात कही है कि जनता के बीच जाना है और ये लड़ाई, ये संघर्ष जो है एनसीपी जारी रखेगी।